पीपल, तर मी आज चालली आहे माझ्यासाठी एक नवीन बाईक हंट करायला आणि ऑनेस्टली मला खूप एक्साइटमेंट आहे. जी बाईक माझ्या हाईटसाठी कम्फर्टेबल असेल आणि जिचं वेटसुद्धा मला इझिली बेअर करता येईल, अशी बाईक मी शोधते. माझ्या बाईक जर्नीमध्ये हा एक खूप स्पेशल मोमेंट आहे. माझी हाईट आहे 5 फीट 4 इंचेस. म्हणूनच मला बाईक घेताना टेस्ट राईड करणं फार इम्पॉर्टंट वाटतं. आणि हीच गोष्ट लक्षात ठेवून मी आज के-टी-एम ॲडव्हेंचर 250ची टेस्ट राईड घेणार आहे. या जर्नीमध्ये शोरूमला पोहोचेपर्यंतचे सगळे रोड एक्सपिरियन्सेस मी माझ्या नवीन ऑस्मो 360 कॅमेरामध्ये कॅप्चर करणार आहे. चला मग बघूया कसा आहे माझा फर्स्ट व्हिडिओ कॅप्चरिंग मोमेंट. मला एवढं रिव्हिलिंग म्हणून नाही पाहिजे होतं. असं सुमडीमध्ये कुठेतरी लपला पाहिजे होता तो कॅमेरा. सगळे बघत बसणार आता. काकाश्री नसू दे म्हणजे झालं. तू आता घाबरतेस का ते मला कळत. म्हणजे मला असं आहे की आता आपलं नशीब कसं आहे माहिती आहे ना, कॅमेरा बघून अजून कसे तरी नको ते लॉस काढतील आणि फालतूचा फाईन मारतील. हीट नाही होत ना हा? काय मोबाईल सारखा हीट झाल्यावर बंद नाही होणार ना? हीट होऊन बंद होतो. अरे यार काय फायदा मग. उन्हामध्ये हीट झाल्यावर तो ओव्हर हिटिंगचा हे दाखवेल. गोप्रो पण व्हायचं ना, त्याला काढून ठेवायचं. तेच म्हणा काय फायदा. राईटचा मिरर सेट नाही आहे. गावात येऊन 7 मिनिटात पोचतो आपण. 5 की 7? हां 5 की 7? 7 लेफ्टलाच आहे. पासून बाहेर यायला टाईम जातो, म्हणजे म्हणूनच ते जास्त किलोमीटर दाखवतात. दीड किलोमीटर सगळं ट्रॅफिकच दाखवतं. ते डीमार्टपर्यंतच असतं, डीमार्टच्या पुढे नसतं. घातली आता पुढे जाऊन थांबणारच आहे ना. तुला नाही जाऊ द्यायचं होतं. बघ ना फालतू काय केलं. रिक्षा चालवतो, रिक्षा पण नसती निघाली तेव्हा. आता पण तो जागा नाही देणार. थांबा थांबा, आम्हाला जाऊ दे. लवकर लवकर लवकर. सगळंच लावावं लागतं. चष्मा आता हे पण मी घातले तरी चटके बसत आहेत. वाव, आपण सगळं ट्रॅफिक, बाईकवाल्यांचं ट्रॅफिक पण मागे घातलं. व्हेरी नाईस. किती मिनिटं? तसं मी लेफ्टला ठेवते. 4 मिनिट्स 1 किलोमीटर. अल्टिमेट टेस्ट.
खडखड खडखड खडखड. साला रोड ही बवासीर है. लेफ्टला आहे निधी, परत राईटला नको जाऊ. ओके ठीक आहे. असं पण मागे ट्रकच आहे. बघितलं तर आहे मी इकडे. हा मी पण बघितलं हे आहे. बघ. नाही नाही हे बघ समोर KTM. थांब जरा जागा बघूया. पुढे कुठे आहे काय? KTMच्या समोर असेल ना. 4 व्हीलर लावली आहे ना. घालायला तर मिळाली पाहिजे. एक तर आपला लेफ्टचा सिग्नल पण चालत नाही. ॲडव्हेंचर लावलेली आहे. One eternity later. बस बस बस. तुला पण तुझ्याकडे हो मागच्या खिशात. अरे ह्याला ऍडजस्ट कर. वरती गेलं खूप. ते नंतर करायचं. तरी पण ना मला तर दिसू दे. हाच सिग्नल आहे ना डीमार्टचा. कुठं नाही बा इथूनच. हा तेच म्हणूनच राईटला ठेवलं. त्याच्यावर किती छोटी वाटते ती. काय तो तुझं पण असंच होतं. खूप छोटी वाटते तुझ्यावर. गाडी हा म्हणजे मला वाटतं त्या गाडीवर तू छोटी वाटते. नाही नाही. ह्याच्यात नवीन कलर आला माहिती आहे. ब्लॅक. फुल ब्लॅक. रॅली वर्जन पण काढलं. मला भारी वाटतं. जर माझं नाही माझं जर असं बाईकला एकदम असं हाईटला घेऊन प्रो झाली असती तर आपण ही घेतली असती. पण हिचं वजन जास्त आहे. मग तेच बोलली ना आपल्याला. आता बस स्कूटीवर आपण प्रो झालोय तर कुठची पण स्कूटी हँडल करू शकतो. तसं थोडीशी सवय व्हायला टाइम जाईल. आणि बघ जर टाकू का इथून. तू ड्यूक घेतलीस ना. ड्यूक 390 घेतली असती तर काय नाही. फक्त काय तुला पॉवरचाच तेवढा अंदाज घ्यायचा आहे. पण तू ॲडव्हेंचर घेते त्याची हाईट जास्त. आपल्याला सर्विसचे झाला रस्ता बंद आहे लेफ्टला. का रस्ता बंद आहे. त्याच्यात तुला हाईट पण बघायची आहे, पॉवर पण बघायची आहे. त्याच्यामुळे म्हणजे आपल्याला लाईट वेट पाहिजे, हाईट कमी पाहिजे. अच्छा ह्या लोकांनी असं हे लावूनच ठेवलंय. बाईकवाल्यांना तरी जायला द्यायचं. ते बस जात आहेत ना. आहे रस्ता बंद नाही. हा होता मला अजून तुला काढवे लावतो. काका या आता अंगावर. अरे रे 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 रे. ओ थांबा. काय बोलतो. फॅमिली मॅन आहे ना तो. विचार करणार काढू की नको. पटकन काढायला पाहिजे. मी मुलगी चालवत होती ना म्हणून तो जास्त विचार करत होता की मी काढू की नको. अरे यार ॲम्ब्युलन्स आहे मागे. चला
रस्ता मोकळा आहे. हा मग बसला बाई, दिली ना जागा. तो ॲम्ब्युलन्स वाला पण किती मागे आहे बघ. पटापट जायचं तर जागा दिली आहे तर. बाई जा लवकर. तो येडाच आहे. हा गोप्रो एवढा हलतोय. गोप्रो नाही, ऑस्मो एवढा हलतोय तर आपलं फुटेज पण शेकी आहे. भाई मारो मुझे, मारो मारो. चला 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 चला, तुमच्या मागे मागे आम्ही येतो. ह्याने कशाला घालायची मध्ये. सुबह केसरी. तर ह्याने घालायची गरज काय होती, थोडा थांबला असता ना. तिकडे त्या लोकांनी तरी सोडलं पाहिजे. हा थारवाला राईटला यायला देणार नाही आणि हा पण ना. आता मस्त बीप येणार होतं व्हिडिओमध्ये. मग काय सवाल. असं प्रश्न तू मला कसा विचारू शकतोस. ए प्लीज, मी ह्याच्यावर देते. बाईकवर मी कॉन्शियस होते मग मला लक्षात नाही राहत. देते ह्याच्यावर जे कधी देत नाही जेव्हा मी मिररमध्ये शुअर असते की मागे कोण नाही. मुंह से सुपारी निकाल के पार कर. हा होता माझा आजचा एक्सपिरियन्स शूटिंग ऑन माय ऑस्मो 360 कॅमेरा. आणि जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून इथपर्यंत पोहोचला असाल तर जाता जाता थोडेसे रिव्ह्यूसुद्धा ऐकून घ्या. ओके, तर माझा सगळ्यात मोठा कन्सर्न होता शूटच्या स्टार्टला की कॅमेरा जर कुठे इनसाईड अँगलला सेट केला असता तर जास्त जेन्युइन रिॲक्शन्स आणि रोड साईड मोमेंट्स कॅप्चर करता आले असते. पण ऑनेस्टली हा माझा फर्स्ट शूट असल्यामुळे ती आयडिया मला थोडीशी उशिराच क्लिक झाली. सेकंड कन्सर्न होता कारण आम्ही दुपारी निघालेलो. कॅमेरा हीट होऊन बंद तर नाही होणार ना. पण नो, कमीत कमी 20 मिनिट्स सन हीटमध्ये कॅमेरा परफेक्टली ऑन राहिला. सध्या तरी हीटिंग रिलेटेड काही इश्यू नाही आले. थर्ड आणि सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सर्न होता, मी एका फिमेल रायडरच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं जिथे तिच्या बाईकवर माउंट केलेला कॅमेरा पडतो आणि तुटतो. तिच्या व्हिडिओमध्ये तिने जो माउंट यूज केला होता तोच माउंट मी माझ्या ऑस्मोसाठी यूज केला आहे. राईड करताना एक नॅरो पॅच आला, बाईक थोडीशी शेक झाली आणि मला वाटलं अरे आता कॅमेरा पडतो की काय. पण नो, त्या मॅग्नेटिक माउंटमुळे तितका इम्पॅक्ट पडला नाही आणि कॅमेरा फुल राईडमध्ये स्टडी राहिला. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, फुटेज शेकी येईल का. रस्त्यावर खड्डे होते, मेट्रोचं काम चालू होतं ज्यामुळे रस्ते थोडे खराब झालेले. मला खूप भीती वाटली होती की फुटेज नीट येतंय की नाही. पण ॲटलिस्ट ह्या व्हिडिओमध्ये तरी मला एकही असा पार्ट सापडला नाही जिथे मला फुटेज स्टेबलाइज करावं लागलं असेल. तर हा होता माझा आत्तापर्यंतचा ऑस्मो 360चा एक्सपिरियन्स. हा माझा फर्स्ट शूट असल्यामुळे सध्या एवढेच ऑनेस्ट रिव्ह्यूज आणि एक्सपिरियन्सेस मी शेअर करू शकते. पुढे अजून बरेच व्हिडिओज येणार आहेत जिथे मी फक्त ऑस्मो वापरून ऑनेस्ट रिव्ह्यूज देण्याचा प्रयत्न करेन. ओके पीपल, जेन्युअली थँक्यू सो मच हा व्हिडिओ इथपर्यंत बघण्यासाठी. टेक केअर पब्लिक, बाय.